तर नमस्कार मंडळी आजचा व्लॉग डायरेक्ट घाटमाता औंधेतून सुरू करत आहोत। सोबत आहे नितेश। आजचा प्रवास हा जायगाव, जाखणगाव, पुसेगाव आणि नेर असा होणार आहे। तर आम्ही प्रवास सुरू केला आहे। गाडी नितेशने घेतली आहे कारण नित्याला गाडी चालवायला खूप आवडते। आणि आपण पोहोचलो आहे काशी विश्वेश्वर मंदिर नेर इथं आम्ही दर्शन घेतलं, थोड्या व्हिडिओ बनवल्या, थोडा वेळ थांबलो आणि पुढचा प्रवास सुरू केला। पुढचा प्रवासात आपल्याला इथं नेर तलाव बघायला मिळतो। इथं थांबण्याची इच्छा झाली पण पुढे निघालो। पुढे आपल्याला नागनाथवाडीमध्ये गेल्यावर नागनाथ मंदिर पाहायला मिळतं, अर्थातच शंकराचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतंय। आता इथली पिंड प्रत्येक वेळी पाण्यातच पाहायला मिळते कारण भाविक भक्तिक इथल्या पाण्यातूनच पाय धुवून आत जातात, त्यामुळे स्वच्छता राखली जाते। शिवशंकराला जल किती प्रिय आहे आणि गंगा किती प्रिय आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे। इतर मंदिरात आपल्याला कलश पाहायला मिळतो ज्यामधून पाणी थेंबा थेंबाने टिपकत असतं, पण इथं जलाभिषेक कायम सुरू असतो असं समजतं। मग इथं थोडा वेळ थांबलो आणि नंतर आम्हाला समजलं की इथून 15 किलोमीटर अंतरावर एक धबधबाही आहे। आता धबधब्याकडे जायचं म्हटलं तर वेळ ही तसा खूप होता, पण वातावरण सारखंच बदलत होतं। तरी पण म्हटलं निघू आता, बघू जे व्हायचं ते। तर आता बघा वातावरण कसं उन्हाच्या हिशोबाने आहे आणि काहीच वेळानंतर ते अशा पद्धतीनं बदललेलं सापडत होतं। तरी पण गेलो आणि गेल्यावर काय समजतंय की धबधबाच बंद आहे। तर ते ह्याच्यामुळं की पावसाचं प्रमाण आता कमी झाल्यागत वाटत आहे आणि त्यामुळेच धबधबा पण असा बंद सापडला बघा, आहे का। इथं एकेकाळी धबधबा चालू असायचा आणि आता तो बंद आहे। तर तुमच्या हिशोबाने एखादा आज चालू धबधबा सांगा जिथून पाणी कोसळत असावं बऱ्यापैकी, तिथंही आपण एखादी ट्रिप काढू। सोबत आहेच नितेश, आपला बाबू पण मध्ये आधी येतोय, पण आता तो शाळेला जायला लागलाय, पण त्याला पण घेऊन येऊ। तर कमेंटमध्ये नक्की सांगा असं ठिकाण। तोपर्यंत जय महाराष्ट्र सगळ्यांना।